नमस्कार. गोवा दूरदर्शनवर आज साहित्य दर्पण हा विशेष कार्यक्रम आम्ही इथं घेऊन आलो आहोत, तेव्हा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. साहित्य आणि पत्रकारिता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहित्य वास्तव मांडते तर दुसरी बाजू या वास्तवाला संवेदनशीलतेची जोड देते. आज आपल्यासोबत अशाच एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या लेखणीने गेली 2 दशके गोव्याच्या सामाजिक तसेच साहित्यिक क्षेत्रावर अनेक मोहर उमटवला आहे. एकीकडे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे सडेतोडपणे मांडणारी आक्रमक लेखणी, तर दुसरीकडे कवितेच्या माध्यमातून मनातील हळवे भाव टिपणारी कवयित्री आपल्यासमोर उपस्थित आहे. दैनिक गोमंतकासह तसेच अनेक नामवंत दैनिकामधून ज्यांनी आपला ठसा उमटवला आणि त्यांच्या शब्दांच्या साहित्यातली प्रांगणात विविध विषयावरील 8 पुस्तकांचे यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आणि 9व्या पुस्तकाकडे त्यांचं पदार्पण आता चालू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्या काव्य प्रतिभेने रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या तसेच ज्येष्ठ पत्रकार, ख्यातनाम लेखिका आणि कवयित्री कविता आमोणकर इथं उपस्थित आहे. त्यांचे मी स्वागत करते. नमस्कार. साहित्य क्षेत्रात आपण सुरुवात कशी केली, कधी केली आणि आपल्याला प्रेरणा कशी मिळाली, कुणाकडून मिळाली ते आपण जरा सांगा. हो, साहित्य क्षेत्रातला माझा मूळ गाभा आहे तो संस्कृतीचा तो जो गाभा आहे तो माझ्या लहानपणातच रुजलेला आहे असं मला वाटतं. कारण आमच्या घरी वाचनाची संस्कृती पहिल्यापासूनच चालू होती आणि मी ज्या शाळेत शिकले बालमोहन विद्या मंदिर, ती शाळा महाराष्ट्रामध्ये एक नंबरची शाळा होती. त्यामुळे त्या शाळेमध्ये वाचनाचे संस्कार आमच्या लहानपणापासूनच झाले. त्यामुळे आणि माझ्या ज्या मैत्रिणी ज्या होत्या शाळेमधल्या मैत्रिणी, त्या सगळ्या साहित्यिक परिसरातीलच होत्या. त्यामुळे आमच्या चर्चा वगैरे, आमचं बोलणं वगैरे हे मी साहित्य, लेखन, वाचन याच्यावरच असायचं. त्यामुळे मला साहित्याची गोडी आणि लेखनाची गोडी लहानपणापासूनच लागलेली होती. आणि विविध नामवंत लेखकांची पुस्तकं वाचल्यामुळे, जसे वपू काळे, पु ल देशपांडे यांची पुस्तकं आमच्या रोजच्या वाचनात असत. त्यामुळे त्यांचा विचारांचा पगडा माझ्या मनावर लहानपणापासूनच बसलेला होता आणि ते संस्कार लहानपणापासूनच झालेले होते. त्यामुळे माझी विचार करण्याची पद्धतच ती माझी लहानपणापासून जरा वेगळी झालेली होती. कारण प्रत्येक गोष्टीकडे सखोलतेने बघायचं किंवा त्याच्या पाठीमागे काय असेल ही माझी दृष्टी लहानपणापासून म्हणजे विकसित झालेली होती असं मला वाटतं. कारण एक मुंबईसारख्या महानगरात माझं बालपण गेल्यामुळे सगळ्या गोष्टीकडे बघायची माझी दृष्टी जरा व्यापक झालेली होती. आणि नंतर मग लग्न होऊन गोव्यामध्ये आल्यावर तेव्हा माझ्या मिस्टरांचं ऑफिस होतं. तेव्हा बाजूलाच दैनिक गोमंतकचं ऑफिस होतं आणि तिथेच मला ते रोजचे पेपर वगैरे वाचायला मिळायचे. त्यामुळे एक माझी त्याची आवड माझी एक नेहमी चालू झाली. माझी एक नेहमी ते दैनिक वाचा किंवा दिवाळी अंक वाचा, एक मोठा मला खजिनाच मिळायचा त्या ऑफिसमध्ये. आणि मग त्या ऑफिसमध्येच एकदा मी बातमी वाचली की वार्ताहर पाहिजेत दैनिक गोमंतकसाठी. म्हणून मग मी असा सहज अप्लाय केला आणि मग तिकडे मला गोमंतकमध्ये मला बोलवलं इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी. आणि तिकडे मी गेली. तिकडे मी सगळ्यामध्ये एकटीच बाई होती, म्हणजे स्त्री होती. तर तिकडे मला बोलवलं आणि मला सांगितलं उद्यापासून सुरू कर. मग तेव्हा मला आनंद झालाच तेव्हा, कारण एकदम त्यांनी मला एकदम ही संधी दिली होती आणि मला तेव्हाच मी ठरवलं होतं की मी या संधीचं सोनं करेन म्हणून. कारण मला लिखाणाची खूप आवड होती आणि मुंबईसारख्या महानगरात राहून आल्यावर इथे गोव्यामध्ये जरा शांत वातावरण होतं. त्यामुळे काय करायचं हा माझ्या पुढे प्रश्न होता. आणि असं मला असं घुसमटल्यासारखं वाटायचं, कारण असं काही लिहायला मिळायचं नाही किंवा असं मराठी लिहायला मिळायचं नाही. वाचायला मिळायचं भरपूर, पण असं व्यक्त व्हायला मिळायचं नाही. त्यामुळे गोमंतकमध्ये जेव्हा मी जॉईन झाले मुलाखतीसाठी मला बोलवलं आणि जेव्हा मी तिकडे सुरुवात केली माझ्या वार्ताहराची, तेव्हा मग माझ्या विषयांना दुभारे फुटले आणि मग माझ्या पण एका शक्तीचा म्हणजे असं मला वाटतं की विकास झाला आणि मी जे काही ते लिहित गेले. आणि मग त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला एकेका वेगवेगळ्या विषयांवर मला लिहायला उद्युक्त केलं. म्हणजे तू ललित लेखन लिही किंवा ललित निबंध लिही किंवा पुस्तक परीक्षण कर, असं त्यांनी मला जे संपादक भेटले गोमंतकमध्ये त्यांनी सगळ्यांनी मला खूपच सहकार्य दिलं. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच माझी वाटचाल आहे ती माझी एकदम छान सुरुवात झाली आणि मी
पुढे 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 चालत गेली. अशा त्या सगळ्या संपादक जे मला भेटले त्यांचं सगळ्यांचं सहकार्य मला मिळालं, म्हणूनच माझी ही वाटचाल अखंडितपणे सुरू राहिली असं मला वाटतं. आपण ज्येष्ठ पत्रकार तर आहातच, लेकिन लेखिका आहात, कवयित्री आहात. हे सगळं साहित्यातले क्षेत्र तसेच पत्रकारिता हे दोन्ही सगळं आणि तसेच कुटुंब आपले हे सर्व सांभाळता आपण तारेवरची कसरत करतात. हे सर्व कसं सांभाळतात? पत्रकारिता हा माझा ध्यास आणि साहित्य हा माझा श्वास असं काहीचं समीकरण माझं झालेलं आहे. त्यामुळे पत्रकारिता किंवा एखादी जेव्हा घटना घडते तर त्या घटनेकडे साध्या दृष्टीने न पाहता पत्रकारितेच्या दृष्टीने पाहणे हा माझ्या असं माझं एक नेचरच बनून गेलेलं आहे माझं. आणि साहित्य म्हणजे एकमेकांना या पूरक गोष्टी आहेत. म्हणजे पत्रकारिता आणि साहित्य ह्या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. कारण पत्रकारिता करताना आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. समाजाची आपली जी दृष्टी असते ती व्यापक बनते आणि त्यांच्याशी आपले संवाद होतात. समोरचा माणूस कसा आहे, खूप व्यक्तींची आपली मुलाखत होते किंवा एकेकांच्या चेहऱ्यामागचा चेहरा आपण तेव्हा खूप ओळखू शकतो. कारण आपल्याला खूप लोकांशी संबंध येतो. समाजाकडे आपण वेगवेगळ्या थरातील लोकांकडे संपर्क येतो, त्यांच्याशी बातचीत होते. त्यांच्याशी मुलाखती घेताना सुद्धा खूप अनेक स्तरातली स्त्रिया वगैरे त्यांच्याशी संपर्क आला. मग त्यांच्याकडे असं संवाद साधताना त्यांच्या मनातले सगळं जाणून घ्यायची मला संधी मिळाली. आणि मग त्यांच्या एक एक अशा पायऱ्या चढत गेले वरती, अनुभव मिळत गेले. ते अनुभव संपन्नानेच मला नंतर खूप मोठी दिशा एक मिळत गेली की आपण कसं करायला पाहिजे किंवा कोणत्या तऱ्हेने आपण प्रश्न विचारायला पाहिजे, तसं सगळं हे झालं. त्यामुळे मला वाटतं पत्रकारिता आणि साहित्य या एकमेकांना अशा पूरकच गोष्टी आहेत. आणि पत्रकारितेमुळे साहित्यही भरभराटीस येते आणि साहित्यामुळे पत्रकारिताही वेगळ्या दृष्टीने आपण पाहू शकतो असं मला वाटतं. आजपर्यंत आपली किती पुस्तके प्रकाशित झाले आणि त्यांचे विषय कोणते होते? माझे अजूनपर्यंत 8 पुस्तकं प्रकाशित झालेलं आहेत. पहिलं पुस्तक माझं हल्लीच प्रकाशित म्हणजे मी लिहायला ॲक्च्युली सुरुवात केली 2002 पासून. पण तेव्हा माझ्या मनात असं नव्हतं की आपण पुस्तक असावं, असं मी कधी असा विचार केला नव्हता. कारण मी फक्त लिहित होते आणि घरातली पण जबाबदाऱ्या होत्या माझ्या. त्यामुळे आपलं स्वतःचं असं काही करावं हे मी कधी असा विचारच केला नव्हता. फक्त मला एक आवड म्हणून मी लिहित होते आणि पत्रकारिता करत होते. त्यामुळे आपलं स्वतःचं असं काही असावं असं मी कधीच असा विचार केला नव्हता. पण नंतर मग आता हल्लीच 3 वर्षापूर्वी आणि जे मी लिहिलं इतकं वर्ष मी जे काही लिहिलं ते मी साठवून असं ठेवलं नाही की बाबा हे माझं आहे आणि आपण त्याच्यानंतर पुस्तक काढायचं वगैरे असं मी विचारच केला नव्हता कधी. परंतु आता जेव्हा 3 वर्षापूर्वी माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मला जरा उसंत कशी मिळाली. त्यामुळे मी असं ठरवलं की माझ्याकडे आता मी जरा लक्ष देऊया आणि मग आपलं पण एक पुस्तक काढूया असं मी मनाशी विचार केला. आणि मग तेव्हाच नंतर 3 वर्षापूर्वी माझं मर्मबंधातली ठेव हे माझं पहिलं पुस्तक मी प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये हे सगळे ललित निबंध लेख आहेत आणि त्या माझ्या पहिल्याच पुस्तकाला गोवा मराठी अकादमीचा पुरस्कार मिळाला. हो, त्यामुळे मला एकदम मला असं भरारी घेतल्यासारखी वाटली. असं मला स्वतःलाच असं काहीतरी वाटलं, कारण कौतुकाची थाप होती ती माझ्या पाठीवर. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि त्यानंतर मी कवितेच्या कविता हे पुस्तक राजभवनतर्फे एक स्कीम आलेली होती नई पहल म्हणून, तर तिकडे माझ्या मी कविता दिलेल्या. तर तिथे माझ्या कविता सिलेक्ट झाल्या. त्यांनी हे केलं, माझ्या कविता सिलेक्ट केल्या आणि मग त्यांच्या राजभवनतर्फेच माझं हे कवितेच्या कविता पुस्तक प्रकाशित झालं. हो, त्यांच्या राज्यपालांच्या उपस्थित. तेव्हा राज्यपाल होते श्रीधरन पिल्लई आणि खूप मोठे महनीय व्यक्ती. सगळ्यांना संधी अशी मिळत नाही. हो, ते माझं काहीतरी मागच्या वर्षीचं पुण्य असेल किंवा माझ्या पूर्वजांचं काहीतरी संचित असेल म्हणून असं मी मानते. पण तेव्हा मला एक असं संधी मला मिळाली आणि त्याच्यामुळे माझं कवितेचं पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन राजभवनमध्ये झालं. मग तिसरं पुस्तक मी काढलं ते तू चाल पुढं. तेव्हा मी तू चाल पुढं आणि गगन भरारी या पुस्तकामध्ये मी समाजातील ज्या विविध स्त्रिया आहेत, ज्या आपल्या कर्तृत्वाने पुढे आलेल्या आहेत, वेगवेगळ्या स्तरातल्या, म्हणजे अशाच नाही की आर्थिक स्तराच्या उन्नतीच्या किंवा तळागातल्या सुद्धा त्या सगळ्या स्त्रिया आहेत. एक अशा स्त्रियाची मुलाखत घेतलेली जी रस्त्यावर असं फळं फुलं विकते किंवा असं काही केक वगैरे विकते. त्यांच्या पण मी मुलाखती घेतल्या, त्यांची दुःख जाणून घेतली, त्यांना काय तक्रारी आहेत, त्यांना काय त्रास होतो, कष्टकरी लोक, अशांच्या पण मुलाखती घेतल्या. अशा 2 पुस्तकं मी काढली. ती नंतर ही पहिलं मर्मबंधातली ठेव, नंतर कवितेच्या कविता, नंतर तू चाल पुढं आणि गगन भरारी या 2 पुस्तकांमध्ये माझ्या या अशा स्त्रियांच्या सगळ्या
कहाण्या सगळ्या आहेत. त्यांनी कशी जिद्दीने परिस्थितीवर मात केली आणि आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं. या 2 पुस्तकामध्ये त्यांचे कहाणी आहेत. नंतर मग वाचाल ते वाचाल एक पुस्तक माझं प्रकाशित मी केलं. नंतर मग शब्दगीतेमध्ये मी जी मराठी भावगीतं आहेत सगळी त्यांच्यावर परीक्षण मी केलं होतं, तर त्याचं एक पुस्तक काढलं. नंतर मग मी नी तू हे माझं दुसरं कविता संग्रह माझा. त्याच्यामध्ये स्त्रीच्या मनातली भावस्पंदनं सगळी जी आहेत ती त्याच्यामध्ये सगळी मी चित्रित केलेली आहेत. आणि नंतर एक उदरभरण म्हणून एक पुस्तक मी प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये गोव्यातील सगळ्या पारंपरिक पाककृती ज्या आहेत तर त्या मी सगळ्या एकत्र केल्या, कारण मला स्वयंपाकाची सुद्धा खूप आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ बनवायची. त्यामुळे माझा एक कॉलम तिकडे पेपरमध्ये येत होता. स्वयंपाकमध्ये पण आपण पारंगत आहात, तर असं काही नाही, पण मला आवड आहे. तर मग मी ते उदरभरण नावाचं ते मी म्हणजे माझ्या त्या पाककृती येत होत्या दैनिकामध्ये प्रसिद्ध होत होत्या. एक सदर चालू होतं उदरभरण, मग तेच पुस्तकाला मी नाव दिलं आणि मग ते उदरभरण अशी म्हणजे 8 एकंदरीत पुस्तकं झाली. आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला पुरस्कार पण मिळाले त्याच्यासाठी आणि खास अभिनंदन. आणि आपली पुस्तकं पण तशीच नावं पण त्यांची वेगवेगळी आणि विचार करणारी छान वेगवेगळ्या म्हणजे एकाच विषयावरील पुस्तकं अशी नाही आहेत, सगळ्या विषयावरील पुस्तकं आहेत. म्हणजे एक तर ललित निबंध झालं, एक कवितेची 2 पुस्तकं झाली. पण वाचाल तर वाचाल म्हणजे जी पुस्तकं जी आहेत गोव्यामध्ये जे लेखक जे आहेत त्यांची नामवंत लेखकांच्या पुस्तकावर मी परीक्षण केलेली होती. त्या पुस्तकांच्या परीक्षणाचं पुस्तक वाचाल तर वाचाल म्हणजे एक पुस्तक हातात घेतल्यावर तुम्हाला कळतं की किती याच्यामधली पुस्तकं जी वाचनीय आहेत आणि ती वाचायला हवीत. अशा वेगवेगळ्या म्हणजे गाजलेल्या पुस्तकांचा मी परीक्षण केलं होतं, ते एकत्रित केलं. त्यामुळे माझ्या ही जी पुस्तकं आहेत 8 पुस्तकं आहेत ती प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. असं नाही की एक ललित निबंधाची सगळी मी पुस्तकं लिहिली, तसं नाही आहे. मी सगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिले आणि मला असं वाटतं की स्त्रियांनी असं सगळ्या क्षेत्रात असं मस्तपैकी असं छानपैकी असं विहारावं आणि प्रत्येक क्षेत्राचा असा आनंद घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे माझे असे सगळे लेखनाचे विषय जे आहेत ते वेगवेगळे विषय आहेत. गोव्यात जास्त सगळंच लिहितात असं नाही, थोडे कविता काव्यसंग्रह लिहितात, थोडे लेख लिहितात, लेखांचं पुस्तकं लिहितात, पण आपण सगळेच प्रकार हाताळले आहेत असं मला वाटतं. आता गोव्यात अनेक आता नवीन लेखक होतात, कवयित्री होतात, कवी होतात आणि त्यांचे विषय पण वेगवेगळे असतात असं मला वाटतं. पण आपण काय सांगाल याच्यावरती? हो, जेव्हा गोव्यातल्या स्त्रिया जेव्हा लिहायला लागल्या तेव्हा त्यांचे विषय पूर्वापार पारंगत असे कसे होते. म्हणजे स्त्रियांचे प्रश्न किंवा मुलांचे प्रश्न, त्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणी किंवा त्यांच्यातल्या स्वातंत्र्यावर येणारी गदा असे त्यांचे विषय होते. म्हणजे ते एक चौकटीपुरते मर्यादित होते त्यांचे विषय. पण जेव्हा मी जेव्हा गोव्यामध्ये आली तेव्हा जास्त स्त्रिया कोणी घराबाहेर पडत नव्हत्या, असं म्हणजे बरोबर जात नव्हत्या. त्यांचं विश्व एक मर्यादित होतं. पण नंतर जेव्हा अशी ज्ञानाची कवाडं खुली झाली आणि डिजिटल क्षेत्रात क्रांती झाली त्याप्रमाणे गोव्यातल्या स्त्रियाही अशा बाहेर पडायला लागल्या, म्हणजे जाऊ लागल्या, कुठे कुठे हे करायला लागल्या. त्यांनी मोठ्या मोठ्या क्षेत्रात भरारी घेतली. त्यामुळे त्यांचे विषयी त्यांचं दृष्टिकोन हा मोठा व्यापक झालेला. त्यामुळे त्यांच्या विचारांना सुद्धा धुमारे फुटले आणि त्यांच्या विचारांच्या दिशाही बदलली. एका काळापुरती किंवा एका विषयापुरती मर्यादित न राहता त्यांच्या विषयांना सुद्धा एक बदल होत गेले. त्यामुळे त्यांच्या विषयात ही नाविन्यता आली सगळी आणि त्यांनी असे वेगवेगळे विषय हाताळले. गोव्यात मराठी भाषेतील विविध विषयावरील अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत, यावर आपलं मत काय आहे? गोव्यामध्ये मराठी भाषा ही पूर्वीपासूनच आहे असं, कारण गोव्यामध्ये जे मराठी भाषेतील जी दैनिकं आहेत, गोमंतक म्हणा, तरुण भारत, लोकमत, पुढारी, ही जास्तीत जास्त मराठी भाषेतीलच वृत्तपत्र आहेत आणि मराठी भाषिकच लोक वाचतात तसं नाही, तर इतर भाषिकही लोक हीच दैनिकं वाचतात. आणि त्यामुळे मराठीचा इथे वापर जास्त होतो असं मला वाटतं, कारण त्यांच्यामुळेच ही दैनिकं सगळी अजूनपर्यंत टिकून आहेत. आणि मराठी पुस्तकांचं तर म्हणाल तर गोवा मराठी अकादमी जी आहे किंवा गोमंतक मराठी अकादमी आहे, गोवा मराठी अकादमीतर्फे मराठी पुस्तकांना अनुदान दिलं जातं. त्यामुळे मराठीत जे लेखक आहेत त्यांना एक प्रकारची उभारी मिळते पुस्तकं प्रकाशित करायला. नवोदित जे तरुण लेखक आहेत किंवा लेखिका आहेत, महिला लेखिका आहेत, त्यांना एक पाठबळ मिळतं आणि ते त्यांना एक आपलं पुस्तक प्रकाशित करायची नामी संधी होते. तसेच गोव्यामध्ये ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ गोमंतक मराठी अकादमी किंवा गोमंतक साहित्य सेवक मंडळ, या ज्या संस्था आहेत त्या मराठीसाठी अगदी झटून काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे ज्या संस्थांचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा नवीन एक कार्यक्रम करत
करत असतात. उदाहरणार्थ काव्य संध्या म्हणा किंवा काव्य मैफल म्हणा किंवा एखाद्या पुस्तकावर चर्चा किंवा व्याख्यानं असे मराठीचे अनेक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमांना उपस्थिती भरपूर असते आणि लोक आवडीने हे कार्यक्रमाला आस्वाद घ्यायला जातात. त्यामुळे मराठीची जी संस्कृती आहे किंवा मराठीचा जो वापर आहे तो अगदी तळागाळातील लोकांपासून उच्चवर्णीय लोकांपर्यंत सुद्धा सगळीकडे सारखाच आहे. त्यामुळे सगळ्या थरातील लोक या भाषेचा आनंद घेतात, या भाषेतले साहित्य वाचतात आणि त्याच्यामुळे मराठी भाषा ही टिकून आहे आणि मराठी संस्कृतीची जी पाळेमुळं आहेत, मराठी भाषेची जी पाळेमुळं आहेत ती अगदी खोलवर या मातीमध्ये रुजली गेलेली आहेत. बोरकरसारखे कवी म्हणा, त्यांच्या कवितेसुद्धा मराठी कवितासुद्धा खूप गाजलेल्या आहेत आणि त्या गोव्यातच नाही तर बाहेर महाराष्ट्रात किंवा बाहेरसुद्धा त्यांच्या कविता खूप गाजलेल्या आहेत. त्यामुळे मराठीमध्ये जे लेखक घडलेले आहेत त्यांनी आपली पुस्तके एक वेगळा ठसा उमटवलेला आहे असं मला वाटतं. आता हे सगळं बरोबर आहे. आता आधीची पिढी सगळे समजू शकतं हे, पण आताची जी नवीन पिढी आहे आता ही वाचन संस्कृती त्यांच्यापर्यंत पोचवायचं हे खूप मोठं कार्य आहे आणि ते कसं कोणत्या गोष्टी करून त्यांना ते हे करायचं म्हणजे त्यांना समजायचं, त्यांना त्या संस्कृतीकडे वळवायचं, वाचन संस्कृतीकडे. हे तुम्हाला काय सांगू शकतात तुम्ही? असं म्हणतात की वाचाल तर वाचाल आणि ही युक्ती तर अगदी समर्पक आहे असं मला वाटतं. कारण जर आपण वाचलो ना काही पुस्तकं आपण वाचली नाही किंवा काही साहित्य वाचलं नाही तर आपण आपल्याला एक जगाची दृष्टीच मिळणार नाही किंवा जगामध्ये काय चाललेलं आहे किंवा आपण अशा काही आपल्याला कळू शकणार नाही काही चाललेलं आहे ते. त्यामुळे वाचाल तर वाचाल ही युक्ती अगदी समर्पक आहे असं मला वाटतं आणि वाचनाचे जे मूल्य आहे किंवा जी संस्कृती जी आहे ती मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवायला हवी असं मला वाटतं. त्यासाठी आजकाल आपण बघतो की मुलांना आईवडील मोबाईल देतात, त्याच्यापेक्षा जर समजा पुस्तक दिलं हातामध्ये किंवा रंगवायचं काहीतरी पुस्तक दिलं किंवा त्यांना गोष्टी वाचून दाखवल्या तर त्यांच्या ती आवड आपणच निर्माण होते. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या काळी काही मोबाईल वगैरे असं नव्हते, त्यामुळे आपल्याला आजी आजोबा सगळ्या गोष्टी सांगत असतात किंवा त्यावेळेस किशोर चांदोबा सारखी मॅगझिन म्हणजे मासिकं येत असतात. त्याच्यामुळे मुलांना खूप बोधप्रद गोष्टी होत्या किंवा कविता होत्या, एक कल्पना म्हणजे कल्पनेत नेणाऱ्या कविता होत्या. त्यामुळे मुलांची कल्पनाशक्तीची वाढ होत होती. म्हणजे मुलांच्या एक कल्पनेला एक नवं क्षितिज कसं मिळत होतं. म्हणजे मुलांच्या त्या कक्षासुद्धा विस्तारत होत्या, ज्यांच्या कल्पनाच्या कक्षासुद्धा विस्तारत होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा लहान मुलं असतं तेव्हा त्याच्यावर जर वाचनाची संस्कृती रुजवली किंवा त्याच्यामध्ये जो गाभा जो असतो मुलांचा गाभा तो जर विकसित केला तर मग मुलांची ती नैसर्गिक ओढ बनून राहते की त्यांना ते पुस्तक वाचल्याशिवाय त्यांना मग चैन पडत नाही. तसं आमचं पण झालेलं आहे, पुस्तक वाचल्याशिवाय चैन पडत नाही किंवा रोजचा पेपर हातात आल्याशिवाय चैन पडत नाही. तसं तळमळालं होतं. तसं मुलांना सुरुवातीपासूनच सवय जर लावली तर त्यांच्या ती वाचनाची गोडी आपशीच निर्माण होईल असं मला वाटतं. त्यामुळे आणि शाळेमध्ये सुद्धा हे शाळेतून सुरू व्हायला पाहिजे, सुरू होणं गरजेचं आहे. फक्त अभ्यास नाही तर मुलांना एक पेपर वाचण्याची त्यांना संधी दिली पाहिजे किंवा त्यांच्याकडे लहान जी मुलं असतात एकदम शिशुवर्ग किंवा नर्सरीतली त्यांना गोष्टी सांगायला म्हणजे त्यांच्या हातात पुस्तकं देऊन तेव्हा ती चित्रांच्या वगैरे गोष्टी म्हणजे त्यांच्या मनात ते चित्रावरून गोष्टी सांगाव्यात. त्यांच्या मनात एक आकर्षण निर्माण होतं. म्हणजे हातात पुस्तक धरलं की जे आपण 10 बोटात पुस्तकं धरतो त्याच्यामुळे ज्या संवेदना ज्या आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात त्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मुलांच्या हातात जर पुस्तक दिलं तर त्यांच्या 10 बोटातून जो स्पर्श ते अनुभवतात तर तो त्यांच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये त्यांच्या तो एकदम घट्ट बसतो आणि मग त्यांना ती आवड नैसर्गिक निर्माण होते असं मला वाटतं. आणि मग ती जी आवड आहे ती शेवटपर्यंत टिकून राहते. म्हणून अगदी जेव्हा मुलं शेवटपर्यंत होते. म्हणून जेव्हा लहान असतात मुलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये ती वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. तर ब्रेकिंग न्यूजच्या तुम्ही पत्रकारिता हे करतात, तुम्ही ब्रेकिंग न्यूजच्या नादात या पत्रकारितेचा आत्मा कुठेतरी हरवतोय असं मला वाटतं का? जेव्हा समाजात आपण बघतोय की एक घटना घडत असतात त्याच्यामुळे ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी सगळ्यांचीच एकदम रेस कशी लागलेली असते. ब्रेकिंग जरा काही झालं की ब्रेकिंग न्यूज, ही न्यूज झाली की ब्रेकिंग न्यूज. पण हे बरोबर नाही आहे. उगाच कोणत्याही पण घटना घडल्या की ब्रेकिंग न्यूजच्या काळात नादामध्ये खरा जो काही जी बातमी घडलेली आहे त्याच्याकडे कधीतरी दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणजे एक सनसनाटी बातमी द्यायला हवी किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी असं काहीतरी एक भडक मथळा दिला किंवा काही असं केलं तर मग लोकांचं लक्ष आकर्षित होईल. पण त्याच्यामध्ये जे घटना घडली त्याचा मूळ गाभा दुरावता कामा नये असं मला वाटतं.
आजच्या पत्रकारितेत संवेदनशीलतेपेक्षा सनसनीपणाला जास्त स्थान दिलं जातं. हे थांबवण्यासाठी जबाबदारी कोणाची असते? जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती सनसनाटी असावी आणि म्हणजे लोक आकर्षित होतील किंवा ते आपले चॅनल बघतील किंवा आपलं दैनिक वाचतील असं काही जणांचं असतं. पण ह्याचा मूळ जे आहे ते जो पत्रकार बातमी देणार असतो त्याची जी नैतिक जबाबदारी असते की बातमी आपण देत आहोत ती बातमी जशीच्या तशीच देणं त्याचं कर्तव्य असतं. उगाच त्या बातमीला मीठ मसाला लावून किंवा उगाच दुसऱ्या कोणाला 4-5 जणांना बोलवून म्हणजे एक सिच्युएशन क्रिएट करून आणखी ती बातमी वाढवावी किंवा असं करून असे पण काही काही आजकाल प्रकार चालतात. तर ती जबाबदारी नैतिक जबाबदारी पहिल्यांदा वार्ताहराची असते की जी बातमी घडलेली आहे तीच कशी आपण ऑफिसमध्ये किंवा संपादकापर्यंत नेऊ. आणि मग संपादकाची सुद्धा जबाबदारी असते की ही जी बातमी आलेली आहे तिचा शहानिशा करून पडताळा करून की ही बातमी कितपत खरी आहे किंवा असं कोण सुद्धा असे असतात की वार्ताहरांना हाताशी धरून खोटी सुद्धा बातमी देऊ शकतात असं पण होऊ शकतं. त्यामुळे संपादकाची पण ती जबाबदारी असते. एक तर वार्ताहराची जबाबदारी असते, दुसरी संपादकाची जबाबदारी असते त्या बातमीची खरे खोटेपणा पडताळून पाहणे ती सुद्धा त्यांची जबाबदारी असते. कारण उद्या काही जर तर मग संपादकावरच बालंट येऊ शकतं. त्याच्यामुळे ही जबाबदारी संपादकाची सुद्धा असते आणि त्याच्याशिवाय वाचकांची सुद्धा असते किंवा वाचकांना सुद्धा कळायला हवं की ही बातमी कितपत खरी आहे आणि हा पेपर किंवा काही न्यूज चॅनल असतात ते कितपत बातमी खरी देतात किंवा उगाच आपला मसाला लावून किंवा काही उगाच करून मोठ्या आवाजात पेपरमध्ये आले की वाचकांना पण ते खरं वाचकांना पण कळायला हवं, विश्वास ठेवतं ना ते. त्यामुळे वाचकांनी सुद्धा सजग राहून वाचलं पाहिजे किंवा बातम्या बघितल्या पाहिजेत आणि खरं खोटं काय आहे ते त्यांच्या सुद्धा त्यांना सुद्धा कळायला हवं. उगाच हा बातमी आली हे झालं असं तसं याच्यावर नाही तर ही बातमी म्हणजे त्यांना सुद्धा एक असं अवेअरनेसपणा कसा यायला हवा. त्यामुळे जबाबदारी तिघांची असते, वार्ताहराची, संपादकाची आणि वाचकांची पण तिघांनी आपापली जबाबदारी पाडायला हवी. हो. तर यावर्षी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आपल्याला हे मिळाले, संधी मिळाली, आपल्याला आमंत्रित केलं गेलं साताऱ्याला ना? हो, साताऱ्याला. तिकडचा आपला अनुभव कसा होता? हो, एखाद्या अखिल भारतीय मराठी संमेलनात आमंत्रित होणं म्हणजे तो सन्मानच असतो एखाद्या कारण एवढं मोठं व्यासपीठ असतं. आणि हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मला संधी मिळाली ती गोमंतक साहित्य सेवक मंडळामुळे. तर त्यांचे मी खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि मला ती या व्यासपीठात जाण्याची संधी दिली आणि ते खूप भव्य दिव्य होतं. सातारा म्हणजे राजश्री शाहू महाराज आणि त्यांचे पाय लागले त्या भूमीमध्ये जाणं मला एक वेगळा अनुभव कसा होता. आणि एवढं मोठं व्यासपीठ आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले वगैरे त्यांचे शिवाजीचे ते काळात त्यांचे पूर्वज त्यांचे होते शिवाजी महाराजांचे ते आता सगळे आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे एक वेगळं कसं वातावरण भारलेलं कसं वातावरण होतं. त्यांच्या वातावरणामध्ये मी माझी कविता सादर केली त्या मुख्य व्यासपीठावरून. तर माझ्यासाठी तो एक खूप मोठा अनुभव होता आणि असं मलाच एक असं फील झालं की असं काहीतरी ब्लेस्ड म्हणजे एकदम मला मी काहीतरी देवाचा आशीर्वाद मिळाला कसं मला वाटलं. कारण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर ते पण 99व्या आमच्या गोव्याचा पण आम्हाला पण अभिमान आहे. म्हणजे आमच्या गोव्याचा कोणीतरी तिकडे जाऊन सादर करतो खास आमंत्रित. पण आम्हाला पण तुमचा खूप अभिमान वाटतो. आता आपण आपली आवडती कविता सादर करून या कार्यक्रमाचा समारोप करूया. ओके. मी माझं पुस्तक आहे मी नी तू कवितेचं पुस्तक आहे त्याच्यातली एक कविता एक सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी नी तू. आभाळ दाटून आलं की मन हे कसं अगदी दाटून येतं. आभाळ दाटून आलं की मन हे कसं अगदी दाटून येतं. श्वास होऊन जातात जड आणि मन हे उसासे टाकत राहतं. हे असं होतं मात्र खरं माहीत नाही मात्र असं का होतं. सुंदर. हे असं होतं मात्र खरं माहीत नाही पण असं का होतं. मनाचं पाखरू कुठेतरी एकटंच भिरभिरत राहतं. दाटून आलेल्या आभाळाला वारा घेतो कवेत हलकेच. दाटून आलेल्या आभाळाला वारा घेतो कवेत हलकेच आणि भरभरून कोसळताना आभाळी मोकळं होतं तेही हलकेच. मनाचं मात्र तसं होत नाही. मनाचं मात्र तसं होत नाही. मन दाटूनच राहतं कायम. डोळे मिटून श्वास घेताना तुटून जातो मनावरचा संयम. आभाळाचे अन वाऱ्याचे प्रेम जाते तेव्हा उतू. आभाळाचे अन वाऱ्याचे प्रेम जाते जेव्हा उतू. न्याहाळताना हे अनोखे प्रेम दंग होतो
मी नीतू वा, खूप सुंदर. एक कवितेच्या हां. शब्दांची मांडणी पण छान केली आहे आपने. आणि मन म्हणजे एकदम संवेदनशील हो. प्रकार. मन म्हणजे कविता अशीच असते ना, मनातल्या ज्या भावना असतात त्यांचा हुंकार म्हणजेच कविता. हो. आणि मनातले जे विचार येतात ते कवितेत शब्दबद्ध करतानाच मनाची जी अवस्था असते ती आपल्या कवितेत प्रकट होते. हो. आपण इथे आलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना सामाजिक तसेच साहित्यिक क्षेत्रातील आपण छान मार्गदर्शन केलं. आपले तर योगदान बहुमूल्य योगदान आहे आपल्या या क्षेत्रात, दोन्ही क्षेत्रात, सामाजिक तसेच साहित्यिक पण. आणि आम्हा सर्व प्रेक्षकांना सुंदरसं मार्गदर्शन करण्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ताई. आपलेही धन्यवाद. मी बबिता नार्वेकर, मी आपला निरोप घेते. धन्यवाद.